जुनाशहर क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला पोलिसांची धडक कारवाई, आरोपींना हातकड्या घालून शहरभर केला रोड शो। अकोला शहरातील नितीन वाईन बार येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे 9 वाजता 2 गटात झालेल्या भीषण राड्या प्रकरणी अकोला पोलिसांनी एक वेगळा पाऊल उचलत आरोपींना थेट शहरभर फिरवत समाजात उघड केले। त्या रात्री झालेल्या वादातून अनेक जण गंभीर जखमी झाले। घटनेनंतर तात्काळ जुनाशहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी शिस्त राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत प्रमुख आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी अकोला पोलिसांनी आरोपींना हातकड्या घालून शहरभर कठोर पोलीस बंदोबस्तात रोड शो काढला। नागरिकांसमोर उघडपणे फिरवून पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध आपली ठाम भूमिका स्पष्ट केली। या कार्यवाहीचा उद्देश गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्यांना समाजात उघड करणे, नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करणे, गुन्हा केल्यास शिक्षा टळणार नाही हा ठाम संदेश देणे। या अनोख्या कारवाईमुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला असून जिथे गुन्हेगारी तिथे पोलिसांची धडक कारवाई होणारच असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिलाय। शहरवासियांकडून या कारवाईचे कौतुक होत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही नागरिकांनी केले। पुढील तपास जुनाशहर पोलीस ठाणे करीत आहेत। अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान, महाराष्ट्र क्रांती न्यूज। पुलिस स्टेशन जुनाशहर अंतर्गत 3 दिन पहले होटल नितिन वाइन बार पश्चिम बाईपास रोड, यहाँ पे जो 2 गुटों के बीच झगड़े हुए थे बिल देने के ऊपर से, उन आरोपियों को, दोनों गुट के आरोपियों को पुलिस जुनाशहर ने अरेस्ट किया है और फिलहाल पीसीआर में है। और आज क्राइम सीन रिक्रिएशन घटनास्थल पुनर्निरीक्षण के हिसाब से सभी आरोपियों को घटनास्थल लेके जाया गया और उनसे घटना कैसे हुई, किस तरह से अंजाम दिया गया और घटना क्यों हुई, इस सभी बाबुओं का विवरण लिया गया। और अभी सभी जो आरोपी है ये फिलहाल पुलिस कस्टडी में है, आगे का तपास चालू है। थैंक यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी